करिअर वे मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज खगोलशास्त्रामधल्या संधी कशा कशा आहेत याबद्दल डॉक्टर अनिकेत सोळे यांच्याशी आपण बोलतोय. एक फोन आधी आपण घेऊया. भिवंडीहून विजय यांचा आपल्याला फोन आहे. नमस्कार विजय. नमस्कार मॅडम. बोला बोला. मला असं सरांना प्रश्न विचारायचा होता की 12वी नंतर खगोलशास्त्रात करिअर करण्यासाठी अंदाजे खर्च किती येतो? हो, चांगला प्रश्न आहे. खर्चाचा प्रश्न दरवेळेला असतो. हो, जसं तुम्ही इंजिनिअरिंग किंवा मेडिसिनला जाता तेव्हा त्यासाठी शिक्षणाचा खर्च प्रचंड असतो. पण बीएससी ला तुम्ही जेव्हा जाता तेव्हा त्या बीएससी शिक्षणाचा खर्च हा त्या मानाने बराच कमी असतो. मी ज्या वेगळ्या संस्थांचा उल्लेख केला, सीबीएस किंवा आयसर, ह्या संस्था तर उलट तुम्ही शिक्षण घ्यावं या विषयाचं म्हणून स्कॉलरशिप तुम्हाला देतात. बरं बरं. आणि बीएससी एमएससीच्या बद्दल एक नाममात्र खर्च तुम्ही जेव्हा करता, पीएचडी साठी परत तुम्हाला स्कॉलरशिप मिळतात. बरं, ठीक आहे. आणखी एक फोन आपण घेऊया. रविकांत यांचा आपल्याला प्रश्न आहे. नमस्कार रविकांत. हॅलो, बोला. हा नमस्कार. नमस्कार. हा, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र यांचा बऱ्यापैकी संबंध आहे का? आणि मी खगोलशास्त्राचा उपयोग ज्योतिषशास्त्रात करू शकतो का? ज्योतिष म्हणालात ना तुम्ही? हो हो, ज्योतिषशास्त्र. हा प्रश्न अनेकदा विचारला जातो ऍस्ट्रॉनॉमी आणि ऍस्ट्रॉलॉजी बद्दल. प्राचीन भारतामध्ये, अर्थात प्राचीन भारतातच नव्हे जगभरात कुठेही खगोलशास्त्र संबंध हा ज्योतिषाशी जोडला गेला होता. कारण जे काही आपल्याला कळत नाही त्याचा संबंध कुठेतरी आकाशाशी असावा. कारण आपल्याला न कळणाऱ्या गोष्टी तेवढ्याच गूढ आणि आकाश देखील तेवढंच गूढ, असा तो संबंध जोडला गेला. अर्थात जेवढे वैज्ञानिक आपण प्रयोग केले त्यातून ज्योतिषाचा किंवा जास्ती अचूक सांगायचं झालं तर फलज्योतिषाचा खगोलशास्त्राशी कोणताही संबंध आपल्याला आढळून येत नाही. ज्योतिषशास्त्राचा एक वेळ असेल पण फलज्योतिषाचा नाही. ज्योतिषशास्त्र म्हणजे ज्याला आपण ग्रहगणित, ग्रहांची जागा शोधून काढणे, हे तर पूर्ण खगोलशास्त्रच आहे. ग्रहाची गणित मांडणे हे पूर्ण खगोलशास्त्रच आहे. पण त्या जागेचा उपयोग करून फलज्योतिषाशी संबंध जोडणे कुठच्याही वैज्ञानिक प्रयोगामध्ये असा संबंध आपला आढळून आलेला नाहीये. बरं, ठीक आहे. आपल्याला माझा एक प्रश्न जो होता ऑलिम्पियाड बद्दलचा, त्याच्याबद्दल तुम्ही सांगाल की ऑलिम्पियाडची सध्या महाराष्ट्राची स्थिती कशी आहे आणि कशा त्याच्या स्टेजेस असतात, म्हणजे कधी त्यांची परीक्षा असते, पहिली फेरी कधी असते वगैरे? ऑलिम्पियाडच्या परीक्षेमध्ये 8वी ते 12वीचे विद्यार्थी भाग घेऊ शकतात. पहिली फेरी ही नोव्हेंबरच्या शेवटच्या रविवारी असते आणि त्याची नावं साधारणपणे सप्टेंबर पर्यंत द्यायची असतात. बरं. महाराष्ट्रातून, पुण्यातून, मुंबईतून, नाशिकमधून, नागपूरमधून अशा मोठ्या शहरातून अनेक विद्यार्थी या परीक्षांना बसतात. पुण्याचे, मुंबईचे अनेक विद्यार्थी या परीक्षेतून भारताच्या टीमतर्फेही गेलेले आहेत. आणि हे सर्व विद्यार्थी जे सिलेक्ट होतात, नोव्हेंबर नंतर पुढची परीक्षा फेब्रुवारीत असते, मग पुढे मे मध्ये परीक्षा असते. आणि ह्या सर्व विद्यार्थ्यांनी भारताला दैदिप्यमान यश मिळवून दिलेलं आहे. गेली 5 वर्ष इंटरनॅशनल ऑलिम्पियाड स्पर्धांमध्ये, ॲस्ट्रॉनॉमी ऑलिम्पियाड स्पर्धांमध्ये भारत पहिल्या स्थानावर आहे. आपल्याकडे ऑलिम्पिकमध्ये 1 मेडल मिळतं न्यूज होते. आमच्याकडे आम्ही उलट म्हणतो की सरकार कोणाला मेडल मिळालं नाही तर ती न्यूज आहे. या विषयाबद्दल म्हणूनच तुम्ही बोलायला आलात. जागृती निर्माण व्हावी शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांमध्ये, हा पण एक खूप महत्वाचा उद्देश होता कार्यक्रमामागचा. एक विद्यार्थी आपल्याला प्रश्न विचारतायत, आपण त्यांचा प्रश्न आता पाहूया थेट. नमस्कार सर, माझं नाव आदित्य कोल्डे, मी कोल्हापूरहून बोलतोय. मला ॲस्ट्रॉनॉमीमध्ये करिअर करायची इच्छा आहे. म्हणून मला आपल्याला असं विचारायचं आहे की ॲस्ट्रॉनॉमरच्या कामाचं स्वरूप कसं असतं आणि याबद्दल आपण थोडं मला मार्गदर्शन करावं. बरं, ह्याचा प्रश्न तर आपण उत्तर घेऊया. त्याच्या जोडीनेच आता कार्यक्रमाची वेळ पण संपत आली म्हणून आणखी एक प्रश्न. खगोलशास्त्रज्ञ किंवा खगोलशास्त्र आणि अंतराळशास्त्र, म्हणजे एकतर सायंटिस्ट व्हायचं किंवा ऍस्ट्रॉनॉमर व्हायचं, म्हणजे सुनीता विल्यम्सचं नाव लगेच डोळ्यासमोर येतं. याच्याबद्दल आम्हाला सांगाल की नेमका याच्यामध्ये फरक असतो का, कसा फरक असतो तो, नेमकं काय काम असतं या दोघांचंही? अंतराळशास्त्र म्हणजे सॅटेलाइट्स बनवणे, सॅटेलाइट्स आकाशात सोडणे, चंद्रावर यानं किंवा मंगळयानं सोडणं, या सगळ्याचा अभ्यास अंतराळशास्त्रामध्ये येतो. त्याचबरोबर अंतराळवीर जे असतात, जसे सुनीता विल्यम, हे त्या अंतराळामध्ये जाऊन पृथ्वीवर शास्त्रज्ञांनी सांगितलेले प्रयोग तिथे करून बघतात. जसं सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखाद्या चित्रपटाचा डायरेक्टर हा खगोलशास्त्रज्ञ असतो आणि चित्रपटाचे ऍक्टर्स हे अंतराळवीर असतात. तुम्हाला पडद्यावर अंतराळवीर दिसतात, पण त्या कामाचं फार मोठं श्रेय हे खगोलशास्त्रज्ञांनाही असतं.
जसं आता यांनी प्रश्न विचारला की कामाचं स्वरूप काय असतं. आम्ही बऱ्याच जणांचं कल्पना असते की खगोलशास्त्रज्ञ म्हणजे दुर्बिणीला डोळा लावून रात्रभर आकाश बघायचं. आता तसं स्वरूप राहिलं नाहीये. आपण वेगवेगळ्या प्रकारे याचा अभ्यास करू शकतो. काही जण फक्त कॉम्प्युटर्सवर सूर्याचं मॉडेल किंवा ताऱ्यांचं मॉडेल कॉम्प्युटर सहाय्याने बनवून त्याचा अभ्यास करतात. काही जण त्या ताऱ्यांचा कम्प्लिटली दुसऱ्या तरंगलांबीमध्ये जी आपल्या डोळ्यात दिसत नाही, रेडिओ तरंगलांबी किंवा एक्सरे मध्ये असा अभ्यास करतात. त्यामुळे दुर्बिणीला डोळा लावून बघण्याची जी कल्पना होती ती थोडीशी आता जुनी झालेली आहे. खरंय खरंय. आपण खूप बोलू शकलो असतो. अजून देखील कार्यक्रमाची वेळ आपली इथे संपत आलेली आहे. फक्त ज्या काही सरधोपट संकल्पना असतील तुमच्या खगोलशास्त्र आणि त्याच्या अभ्यासाबाबतच्या त्या किमान दूर झाल्या असतील अशी आम्ही अपेक्षा करतो. इथे आल्याबद्दल आणि आमच्याशी बोलल्याबद्दल मनापासून धन्यवाद डॉक्टर. धन्यवाद. करिअर वेमध्ये आज आम्ही तुमचा इथेच निरोप घेतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहू शकता झी 24 तास. नमस्कार.